नड्डांच्या उपस्थितीतच भाजपमध्ये प्रवेश, मात्र औपचारिक घोषणा नाही। एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट, घोषणेची वाट पाहून पुन्हा राष्ट्रवादीत सक्रिय होण्याचा इशारा। एकनाथ खडसे आमचेच नेते, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं एबीपी माझाच्या मुलाखतीमध्ये वक्तव्य। बारामतीतून अजित पवारांनीच लढावं अशी व्यक्त केली अपेक्षा। अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावं ही सर्वांचीच इच्छा। बारामतीमधील जनसन्मान रॅलीमध्ये जय पवारांचं वक्तव्य। द्वेष पसरवला तर गाठ माझ्याशी, सुजय विखेंचा नितेश राणेंना घरचा आहेर। नगरमध्ये नितेश राणेंनी केलं होतं वादग्रस्त वक्तव्य। जातनिहाय जनगणनेचे आदेश द्यायला सुप्रीम कोर्टाचा नकार। सरकारच्या धोरणात्मक बाबीत हस्तक्षेप करणार नसल्याचा निर्वाळा। एखाद्याच्या प्रगतीसाठी जातनिहाय जनगणना करा, मात्र निवडणुकीतील फायद्यासाठी नको। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मोठं वक्तव्य। मराठवाड्यामध्ये पावसाचा कहर, लातूर, बीड आणि हिंगोलीत चौघांचा मृत्यू, 88 जनावरं दगावली। मराठवाड्यातल्या 63 गावांमध्ये अतिवृष्टी। हिंगोली जिल्ह्यामध्ये पाऊस थांबला, पण पूरस्थिती कायम। अडकलेल्या लोकांना सोडवण्यासाठी एनडीआरएफचे शर्थीचे प्रयत्न, तर आमदार संतोष बांगर यांच्याकडूनही मदत कार्य। पुण्यामध्ये माजी नगरसेवक वनराज आंदेकरांची हत्या कौटुंबिक वादातून, पोलीस तपासामध्ये बाब उघड। बहिणी आणि मेहुण्यांनीच रचला कट, दोन्ही बहिणींना बेड्या। आरोपींची घरं बुलडोझरनं पाडू शकत नाही, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय। आरोपीच काय, एखादा दोषी ठरला तरीही बुलडोझरनं घरं पाडता येणार नाहीत, कोर्टानं सुनावलं। देशव्यापी गाईडलाईन्स देणार। पुण्यातल्या नारायणगाव उपबाजार केंद्रामध्ये कोथिंबीर आणि मेथीला विक्रमी दर। कोथिंबीरीच्या एका जोडीला 200 रुपये, तर मेथीच्या एका जोडीला 110 रुपयांचा दर। एसटी कर्मचाऱ्यांचं उद्यापासून आंदोलन। सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्याची मागणी। ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर आंदोलनाचा इशारा। श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब भीमाशंकर दर्शनासाठी, तर राज ठाकरेंची मुंबईतल्या काशी विश्वेश्वर मंदिरात सपत्नीक पूजा। आणि शेवटच्या श्रावणी सोमवारच्या निमित्तानं महादेवाच्या मंदिरात भाविकांची गर्दी, तर जेजुरीच्या सोमवती यात्रेला खंडेरायाच्या भक्तांची मोठी गर्दी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।